तर मंडळी भेटणार ना बा आपले भूषण दादा, लय भारी वाटणं भूषण दादा भेटी सण. मग काय गप्पा गोष्टी काय, आता निघणू डायरेक्ट आपण मनमाडले जावाले का बरं, तर आपल्याकडे दाजी रिटायरमेंट होईना आर्मीतून, त्याच ना कार्यक्रम होता. मग म्हणून पेट्रोल पंपावर मग गाडीला थोडं डिझेल टाक, गाडीला डिझेल कमी होतं, म्हटलं चला डिझेल टाकी होत, मग डिझेल टाका आणि निघून डायरेक्ट गिरणार आले. गिरणार आले का बरं, तर गिरणार मालकाने आपले वहिनील घेणं होतं. चला म्हटलं वहिनील पटापट, म्हटलं निघा आता. वरून मनमाडले पाहता कार्यक्रम एकदम जोरात चालू होता. फुल एंट्री एकदम कडक होती भो, लय सावकात चालू होतं. मग आपण भाऊ सोबत बसतो भो, मनोगत चालू होतं समोर. चला म्हटलं मनोगत ऐकू घेऊ, लय भारी मनोगत चालू होतं. मनोगत ऐका बिक आणि वरून स्टेजवर तर फुल जंक्शन स्वागत चालू होतं. फुल शाल बिल घाली, गुच्छ बिच्छ दिसन. म्हटलं चला दाजी सोबत फोटो गाडी गोत. मग फोटो बिटो काढा मस्तपैकी, एकदम भारी फोटो होणार. वनच बाहेर कधी मिरवणूक गाडी लावली होती. म्हटलं चला बशी बहुत फुल तिरंगाना झेंडा बिंडा लावला होता आपला भारत ना, लय भारी वाटणं. मग काय वनोद मजार कधी आपली फॅमिली मंडळी बसेल होती. अरे त्याचं म्हटलं मनाकडे बी लक्ष द्या, कोणी म्हटलं इकडे पाहतो, कोणी पायी नाही राहतं भो, बाहेर वाटणं. मग काय वनू इकडे जेवायला वनू तर पाहतं फुल गर्दी होती भो, महिला मंडळ फुल बसेल होती जेवायला. इकडे पाहतं पुरुष मंडळी बी बसेल होती. आलं म्हटलं आज जेवायला भेटस का नाही, कसे तरी जेवण बिवण काय भो, आणि निघणं डायरेक्ट मन मारतून कळवणकडे. कारण फुल पाण्यानं वातावरण झालं होतं. म्हटलं थांबानच नाही, म्हटलं घर इन पास तर काय फुल वारा चालवी घ्या भो, म्हटलं पाणी पडस का काय. तर चला मंडळी, आज ना ब्लॉग मा एवढंच, भेटूत नवीन ब्लॉग मा. तर चला मंडळी, बाय.